शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर घोषणा होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका, शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा। 80 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाही, मात्र लाभ घेतलेल्या 14,000 पुरुषांकडून मात्र पैसे वसूल करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती। लाडक्या बहिणींची मतं विकत घेऊन सरकारी तिजोरीमधून पैशांची अफरातफर, सरकारवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। राऊत आक्रमक, तर महिलांना पैसे मिळू नयेत यासाठी राऊतांचे प्रयत्न, त्यांच्यावरच गुन्हा दाखल करा। नवनाथ बन यांचा पलटवार। अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुंबईमध्ये बोलावलं। भाजपकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू, सत्तारांची टीका, तर संभाजीनगरमधून सत्तारांच्या मुलाची बंडखोरी। समृद्धी महामार्गावर ठाकरेंचे नेते अंबादास दानवे आणि शिंदेचे आमदार अब्दुल सत्तारांची भेट। सत्तार मुंबईला तर दानवे शिर्डीला जात असताना दोघांमध्ये भेट। राजकीय चर्चांना उधाण, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत कालच दानवेंनी विधान केलं होतं। माहितीमधील बंडखोरी शमवण्यासाठी हालचालींना वेग, रवींद्र चव्हाण सुनील तटकरे यांच्यामध्ये अर्धा तास बैठक। बंडखोरांशी संपर्क साधण्यास सुरुवात, अर्ज मागे न घेतल्यास पक्षाकडून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा। सोलापूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप, आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावर सूचकाची सही बोगस, नागेश भोसलेंचा दावा, तर बहुमत असतानाही का घाबरताय, प्रणिती शिंदेंचा सवाल। निवडणूक अधिकाऱ्यांनी विक्रम काकडेंच्या अर्जावरील आक्षेप फेटाळला। काकडेंनी अर्जामध्ये मालमत्ता लपवल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप। निर्णयाच्या विरोधामध्ये पवारांची राष्ट्रवादी कोर्टात जाणार। पुणे विधान परिषदेसाठी महायुतीकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी। महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा वाद आता दिल्ली दरबारी। हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात काही आमदार 8 जूनला दिल्ली हायकमांडची भेट घेणार, सूत्रांची माहिती। जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजीच्या चर्चा। मंचरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी क्रांती महामोर्चा, पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न। कांद्याला प्रति किलो 25 रुपये हमी भाव देण्याची मागणी। रोहित पवारांसह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आंतरवालीमधील आश्वासनांची पूर्तता, मृत आंदोलकांच्या वारसांना नोकरीचा मार्ग मोकळा। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। शासन निर्णयाचं कौतुक, मात्र अद्यापही मी समाधानी नाही। मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं तर बलिदान गेलं नसतं, जरांगेंचा निशाणा। 58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांचं लवकरात लवकर वाटप करा, अशी मागणी। प्रकरणी दादरमध्ये युवा काँग्रेसचं आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। महागाईच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर, भायखळा रेल्वे स्टेशन परिसरात किशोरी पेडणेकर यांच्याकडून चूल पेटवत सरकारचा निषेध। पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार। मध्ये जोरदार पावसाच्या सरी, धाराशिव, पुणे, नाशिक, जळगाव, नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। नांदेडच्या अर्धापूर आणि मुदखेडमध्ये केळीच्या बागांचं प्रचंड नुकसान। जळगावच्या सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ। सोनं 1,000 तर चांदी 4,000 रुपयांनी महागली। जीएसटीसह सोनं 1,59,000 प्रति तोळा।